सीताराम, मी आज तुम्हाला गोसावळ्याची भजी कशी करायची ते सांगणार आहे. गोसावळी जी फक्त हिवाळ्यातच मिळतात, इतर वेळेस मिळत नाहीत. ही गोसावळ्याची भजी बघा. आता मी इथं भजी तळलेली आहेत. या पातेल्यात गोसावळी चिरून घेतलेली आहे, पीठ कालवलेलं आहे. तर आहे ना, पीठ कोणतं कोणतं वापरलेलं आहे ही तळतायत. तर पीठ कोणतं कोणतं वापरलं तर बेसन पीठ आणि माझ्याकडे बेसन पीठ कमी होतं म्हणून मी काय केलं, त्यात जरा बाजरीचं पीठ टाकलं आणि मसाला जो कालवणाला आपण टाकतो ना, तो मसाला, गरम मसाला आणि मीठ. गरम मसाला म्हणजे थोडक्यात कालवणाला टाकतो तो मसाला, तर तो मसाला आणि मीठ. दुसरं काही टाकायचं नाही, हळद टाकायची नाही, जिरी मोहरी काही सुद्धा टाकायचं नाही. एकदा मी काय केलं, जिरी मोहरी हळद टाकली पण भजी कडू लागली म्हणून फक्त कालवणाचा मसाला आणि मीठ एवढंच टाकायचं. आणि बेसन पीठ माझ्याकडे कमी होतं त्यामुळं मी बाजरीचं पीठ टाकलं. तर ही गोसावळ्याची भजी.